नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे पात्र महिला आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आपण अक्षय तृतीयेपर्यंत वाट पाहिली की लाडक्या बहिणींनी वाट पाहिली की 1500 रुपये आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. पण आता महाराष्ट्र शासनाअंतर्गत एक नवीन जी.आर. आला आहे, शासन निर्णय आला आहे. आता ते आपण 2 मिनिटात समजून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अत्यंत गाजलेली व महत्त्वपूर्ण योजना आहे. प्रत्येक लाभार्थी महिलाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये देऊन सरकार मदत करत आहे. परंतु मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या या योजनेवरती कोणतीही अपडेट नाही. अदितीताई तटकरे यांनी पाठीमागच्या आठवड्यांमध्ये सांगितलं होतं की हा महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. परंतु त्यानंतर कोणतीही अपडेट न आल्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच नाराज होत्या. अक्षय तृतीयेला पैसे येतील असे सुद्धा सांगण्यात आले होते, पण त्याबद्दलही कोणती अपडेट आली नाही. परंतु आता एक नवीन शासन निर्णय आला आहे. ते काय आहे आपण पाहून घ्या. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता इथे जी.आर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-23 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी.आर. आहे. तर महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा जी.आर. आलेला आहे. 30 एप्रिल 2025 रोजी हा जी.आर. आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. इथे शासन निर्णय काय आहे तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण अनुसूचित जातींसाठी विशेष घटना योजना ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे अजून माहिती काय दिलेली आहे की वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकने सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाचा कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. तरी ते किती कोटींची निधी वितरित करण्यात आली हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 410.30 कोटी इतकी निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग या अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. तरी ते निधी वितरित करण्यासाठी 410.30 कोटी इतका निधी या विभागाने वितरित करण्याबाबत निर्णय घेतला आहे. तर लाडक्या बहिणींनो ही योजना बंद होणार नाही. सरकारने आता जी.आर. सुद्धा काढला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महिला व बाल विकास विभाग या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला 10 तारखेपर्यंत तुमचे पैसे येऊ शकतात व 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर लाडक्या बहिणींसाठी एक तारीख फिक्स असावी, जेणेकरून काय होतं की लाडक्या बहिणींना जे काही मिसगाईड होतं ते होणार नाही व महाराष्ट्र शासनाने हे तारीख फिक्स करून घ्यावी की लाडक्या बहिणींनी या तारखेला पैसे नक्कीच पाठवणार आहे. तरी ते शासन निर्णयाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नक्कीच एकदा चेक करायचं आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि 1,500 रुपये कुठेही जाणार नाही, तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे. आता शासनाने ही निर्णय घेतलेला आहे व ही निधी वितरित करण्याबाबत माहिती सुद्धा सांगितलेली आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणतेही गैरसमज होणार नाही, मिसगाईड होणार नाही. आपल्या चॅनलवरती नक्कीच इथे खरी माहिती असते, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.